मला माहीत नाही की तुम्ही या कपलला सेलिब्रिटी कपल म्हणाल की नाही, पण त्यांचा प्रवास पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आयुष्याचं आणि माणुसकीचं सेलिब्रेशन यापेक्षा दुसरं वेगळं असू शकत नाही. काय नाही केलं या दाम्पत्यानी अशा मूक प्राण्यांसाठी की ज्यांना मदत मागता सुद्धा येत नाही आहे. गाडी विकली, सोनं विकलं, घरातलं वॉशिंग मशीन, सोफा विकला. या दोघांनी आपला चंगळवादाचा मोह सोडला आणि अपरंपार माया मात्र यांच्या पदरात परमेश्वराने दिली. ती या प्राण्यांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते. काय माहिती आहे का, गरजा कमी केल्या की ध्येयाचं क्षितिज जे इतर वेळी लांब वाटतं ना, ते खूप जवळ वाटायला लागतं. ह्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच श्वापत कोण? तर जे अनाथ प्राण्यांना मदत करत नाहीत ते श्वापत. अशी एक नवी व्याख्या यांच्या रूपानं मायापर्यंत येते. पहिला प्रश्न अर्चना तुम्हाला आहे, हा प्राणी कुठे भेटला? म्हणजे महाडलाच भेटला खरं, आणि वाटलं नव्हतं भेटले तेव्हा की इतके उपद्व्याप माझ्या पाठीशी नंतर येतील. पण जसं त्यांनी म्हटलं तसं की अर्धांगिनी हे आपल्या संस्कृतीत म्हटलेलंच आहे आणि लहानपणापासून घरातून बाळकडू आलेलंच आहे की आपल्याला करणंच आहे. मग जी काही सुरुवात झाली आणि करत 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 गेलो तर ते आज माऊलीपर्यंत यांनीच मला नेऊन ठेवलं. वा. गणराज, इतके प्राणी जखमी होतात. काही वेळा ते अपघातात असतात, पण अनेकदा ते माणसं जखमी करतात म्हणून जखमी होतात. प्राण्यांना माणसं जखमी का करतात? आत्ता सुद्धा असा एक रॉकी नावाचं पिल्लू आमच्याकडे आश्रमात आहे, ज्याला 2 ते 2.5 वर्षापूर्वी एका दारू पिलेल्या माणसाने लोखंडी रॉडनी पाठीत मारलं. त्याचे मागचे दोन्ही पाय तुटले, मणक्यातून तो पूर्ण तुटला. आजही त्याच्या मनावरती इतका गंभीर परिणाम झालेला आहे सर, की आम्हालाही अजून 2.5 वर्षानंतरही आम्हालाही तो पूर्ण जवळ घेत नाही. जवळ गेल्यावरती घाबरतो. माणूस जवळ येणं म्हणजे मारणं हे त्याच्या मनावरती बसलेला इम्पॅक्ट आहे. हे असं का होतं आहे, तर त्याच्यासाठी दोन्ही बाजूनी प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की माणसं का मारतायत, कारण की माणसांच्या मुलांवरती होणारे हल्ले किंवा माणसांवरती होणारे हल्ले किंवा गाडीच्या मागे धावणारे प्राणी, याचा इम्पॅक्ट माणसाच्या मनात बसला आहे. पण तो का बसला आहे ह्याचं मूळ कारणापर्यंतच जर आपण गेलो नाही तर फक्त आपण त्याच्यावरती चिडचिड करून घेणार. एक सोपी गोष्ट आहे बघा, की सोसायट्यांचे गेट्स बंद झाले, गार्बेज बॉक्सला सुद्धा लॉक आले, मोठमोठ्या ज्या सोसायट्यांच्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये काही खाणं पडत होतं, ओला कचरा सुका कचरा वेगळा झाल्याकारणाने तोही आता त्यांना खायला मिळेना झाला. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला भूक आहे. जसं माणसांच्या बाबतीत आहे, पोटासाठी माणूस काहीही करतो आहे, तसं प्राण्यांच्या बाबतीतही तसंच होतं आहे. कुठेतरी त्यांचं ॲग्रेशनचं प्रमाण वाढतं आहे, कारण त्यांना खाणं मिळत नाही आहे वेळेवरती. शिवाय वाढीव जी त्यांची संख्या झालेली आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे हार्मोनल चेंजेस होतात आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये चिडचिड होते. याचाच रिव्हर्स इम्पॅक्ट कुठेतरी माणसं त्यांना मारतायत, किंबहुना माणसाच्या मनात एक कुठेतरी चिडचिड तयार होते, असं मला वाटतं. आपल्याकडे विशेषतः मनेका गांधी या खात्याच्या मंत्री झाल्यानंतर असे अनेक कायदे केले गेले की प्राण्यांना नुसता हात जरी लावला तरी तुम्हाला आत टाकलं जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये मोकाट कुत्री शिरतात, माणसांना चावतात, पण त्यांना आपण काही करू शकत नाही. एकतर्फी वाटणारे असे कायदे आहेत असं अनेकांचं मत आहे. आपण काय? हो, अगदी. म्हणजे मी खरं तर ह्याच्यानंतर ज्यावेळेस काही ॲनिमल लवर्स ज्यावेळेला हे ऐकतील त्याला 2 शिव्या मला देतीलच 100%. परंतु ते काही कायदे हे खरोखरच एकतर्फी आहेत. दुसरी गोष्ट सर, मी माझ्या जवळच्या काही लोकांना जवळून बघतो की एकेका एरियामध्ये जर ते डॉग फीडिंग करत असतील, खायला घालणं कुत्र्यांना, तर ते दिवसभरातून 3-3 वेळा करतात. हे सुद्धा त्यांना हँडिकॅप करण्यासारखंच आहे. म्हणजे हे अतिशय चुकीची पद्धत आहे. मी नेहमी माझ्या जवळच्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण इतरांना ज्यांना ऐकूनच घ्यायचं नसतं त्यांना तुम्ही काही कायदे सांगा आणि काही सांगा, त्याचा त्यांच्यावरती परिणाम होत नाही. परंतु किमान 2 दिवसातून एकदा खायला घालणं हे आत्ताच्या, तेही हे जे गेट लॉक्स झालेत त्याच्यामुळे ठीक आहे. अदरवाईज आत्ता जे जसं तुम्ही म्हणताय
ते प्राण्यांच्या बाबतीतले काही कायदे हे योग्यच आहेत, परंतु काही कायद्यांचा गैरवापर काही प्राणीमित्र काही संघटना करतात हे निश्चित आहे. तुम्ही दोन्ही उदाहरणं दिलीत. एक म्हणजे घोडा आणि त्याचं तुम्हाला मिळालेलं प्रेम, आणि दुसरी एक मगर आणि तिच्या डोळ्यात दिसलेले तुम्हाला अश्रू. प्राण्यांचं प्रेम आणि प्राण्यांकडून मिळालेलं प्रेम, जे विशेषतः घरातले पाळीव प्राणी आहेत आणि जे जंगली श्वापद आहेत, यात काही फरक असतो? व्हॉट केअर यू टेक मोर? खरं तर प्राण्यांच्या प्रेमात मी असं म्हणेन की डिफाईन करता येणार नाही. प्राण्यांचं प्रेम आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्यांचा सारखाच आहे. आपण जसं म्हणतो की आज भी काय म्हणतात ना की एका भाकरीच्या तुकड्यावरती इमानदारी जागृत आहे हे एखाद्या कुत्र्याकडे बघून आपल्याला कळतं. तसंच काहीसं त्या राधा घारीच्या बाबतीत झालं किंवा त्या मगरीच्या बाबतीत झालं. आता ती राधा नावाची जी घार मी मगाशी उल्लेख केला, ती जर सोडून उडून गेलीच नाही, सर एक गोष्ट ह्या ठिकाणी सगळ्यांनी समजून घ्या की प्राण्यांचं जग आपल्यापेक्षा वेगळं आहे, त्यातही वाईल्ड प्राण्यांचं आणखी वेगळं आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन वाईल्ड बर्डचं त्यांचं तर जगच खूप उंचावरती खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. तिन्ही स्वतःचं जग सोडून आपल्या जगाला आम्हाला आईबाप मानून किंवा आम्हालाच घरगुती घरचं मानून हेच घर मानून आमच्यासोबत राहणं, हे मला असं वाटतं की एखाद्या गोंडस गोड असलेल्या घरातल्या कुत्र्याचं आणि तिचं वागणं हे मला असं वाटतं प्रेम समानच आहे. वा, तुम्ही हे सगळं काम करताय, समाज आपल्या परीनं तुम्हाला मदत करतोय, काही वेळा सगळी ओढाताण होत असते, घरातल्या वस्तू विकायची वेळ येते, मग अशा वेळेला सरकार नावाची गोष्ट काही अस्तित्वात असते की नाही? अशा प्रकारच्या अपंग, जखमी प्राण्यांच्या संरक्षणासाठी, उपचारासाठी एक सरकारी खातं आहे आपल्याकडे. हो, काय करतं हे खातं? आम्हाला तुम्ही मर्मावरतीच बोट ठेवलाय. आम्हाला अनेक पुरस्कार दिले सरकारने. तुम्ही आश्रमात याल त्यावेळेस बघाल की भिंतीवरती जागा नाही इतके पुरस्कारांच्या ट्रॉफीज आहेत, परंतु मी नेहमी म्हणतो की त्या ट्रॉफीज प्राण्यांना खायला घालता येत नाहीत. प्रत्येक वेळेस आम्ही कायम असंच ऐकत आलो, खांद्यावरती हात ठेवून मोठमोठ्या नेत्यांनी असं म्हटलं आहे, गणराजजी काम खूप छान करताय, असंच चालू ठेवा. पण ते चालू ठेवण्यासाठी जी प्रमुख गोष्ट आहे ती गोष्टच जर सरकार करणार नसेल, हाईट सांगतो सर तुम्हाला की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताच आम्ही स्वतःची नवीन जागा घेतली. ह्या सगळ्यामध्ये आम्ही फॉरेस्टकडून काही जागा मागण्याचा प्रयत्न केला होता, कारण की जुन्या जागेत पुराचं पाणी येतं म्हणून. तर ती जागा मिळणं तर राहिलं बाजूलाच, आमच्याचकडून काही लोकांनी उलट पैसे घेऊन गेले की तुम्हाला जागा मिळवून देतो, तेही परत आले नाही आणि पैसेही परत आले नाही. आणि सरकार म्हणाल तर अगदी गल्लीतल्या एका मिळालेल्या पुरस्कारापासून ह्या सगळ्याला सुरुवात झाली. तर दिल्लीला सगळ्यात मोठा प्राणी क्षेत्रातला एक पुरस्कार आपण म्हणू शकतो की गोरत्न नावाचा पुरस्कार भारतातल्या 10 लोकांना मिळाला. त्याच्यातला महाराष्ट्रातलं फक्त आम्ही दोघं होतो त्या पुरस्काराला. अशाच टाळ्या 10,500 लोकांनी वाजवल्या, आणि त्यावेळेला सुद्धा त्या मंचावरती असलेल्या किंवा आसपास असलेल्या सगळ्या नेते मंडळींनी आमच्या खांद्यावर हात टाकून हेच वाक्य म्हटलं, गणराजजी काम बहुत अच्छा कर रहे, ऐसा ही चालू रखो. प्रेक्षको, भोळसट भूतदेयपेक्षा क्रियाशील मदत ही फार महत्त्वाची असते. आपलाही वाढदिवस असतो, लग्नाचा वाढदिवस असतो, आजी आजोबा यांचं पुण्यस्मरण असतं. अशा वेळेला जे आपल्या रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांना सगळेच जण जेवायला घालतात, परंतु जे आपले कुणीही नाहीत, किंबहुना जे मनुष्यही नाहीत, पण जे प्राणी असून मनुष्यापेक्षाही अधिक आपल्याला इमानदार आहेत, अशांना सांभाळणाऱ्यांना जर आपण मदत केली तर मला असं वाटतं अधिक लाभ आणि अधिक पुण्य आपल्या पदरात नक्की पडेल. याचं कारण असं आहे की एखाद्या उपाशी कुत्र्याला तुम्ही एखादी भाकरी दिलीत किंवा काही अन्न दिलं तर तो तुम्हाला चावत नाही. माणसांच्या बाबतीत असं काही म्हणता येत नाही की त्याला तिकीट दिलं आणि मत दिलं की तो जाऊ द्या. तुम्ही गोशाळा चालवलीत, भाकड गायींची गोशाळा चालवली. आज हा प्रश्न महाराष्ट्रात, भारतात खूप मोठा आहे, आणि त्या गायी मग आम्हाला आमच्या उकिरड्यावर दिसतात, प्लॅस्टिक खातात, आणि त्यांचं पोट फुगलेलं असतं. याचं कारण त्यात किलोनी प्लॅस्टिक असतं. त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे भाकड गायींची गोशाळा
खरोखरच प्रॉफिटेबल करता येते का? हो. मला नेहमी शाळात किंवा कॉलेजांमध्ये ज्यावेळेला मी जातो त्यावेळेला मी हा प्रश्न विचारतो की गाय आपल्याला सगळ्यात जास्त किमतीचं काय देते? तर ते म्हणतात दूध. तर चूक. दूध तर तिचं अमृतच आहे, म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन आपण करूच शकत नाही. परंतु शेण आणि गोमूत्र याच्यापासून सुद्धा आम्ही अनेक शेतकरी कुटुंब तयार केली की ज्यांना काही स्पेसिफिक ट्रेनिंग्स दिले. तर ते आजही म्हणजे एका गायीपासून एका कुटुंबाला साधारणतः 15,000 रुपये तरी महिन्याला जर कमवता येत असतील, जी गाय दूध देत नाही, अशा स्वरूपाचं कुटुंब ती गाय 5 ते 10,000 रुपयाला विकून टाकेल का? हा पहिला प्रश्न आम्ही समाजासमोर तयार केला. आणि म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला की आत्तासुद्धा गोशाळेत गायी कमी आहेत आणि अर्ज जास्त आहेत की आम्हाला गाय हवी आहे म्हणून. वा आणि ह्या सगळ्या भाकड आणि अशा गायी आहेत ज्या एकही थेंब दूध देत नाही आहेत. वा वा. अर्चनाजी, गृहिणी म्हटलं आणि ती सुद्धा डॉक्टर आणि जिला घर सांभाळायचं आहे आणि पुन्हा घर म्हणजे नुसतं मी, माझा नवरा, माझा मुलगा असं नाही, तर हे असे सगळे आजूबाजूला प्राणी असतात. कसोटीचे प्रसंग भरपूर आले असतील ना? काय सांगाल त्या प्रसंगांबद्दल? म्हणजे पहिलं वाक्य तुम्ही जे म्हणालात की घर आणि नवरा बायको, तर एक छोटासा प्रसंग सांगते. आमच्याकडे एकदा एक जण पत्रिका घेऊन आले होते आणि म्हटले की मॅडम सहकुटुंब सहपरिवार या. मी म्हटलं पुन्हा एकदा विचार करा. नाही नाही म्हणे सगळे या मॅडम तुम्ही. म्हटलं माझा परिवार, माझी 100 पिल्लं आहेत आणि या सगळ्यांना आणलं तर तुम्हाला जमेल का? म्हणजे खूप जणांना हा प्रश्न पडतो की म्हणजे पाणवठा किंवा माझी 2 मुलं हे कधीच म्हणजे माझ्या बाबतीत झालं नाही. कारण माझ्यासाठी कायम जशी माझी 2 मुलं आहेत तशीच ती सगळी पिल्लं आहेत. कारण जसं यांनी मगाशी सांगितलं की एक 8 दिवसापासूनचं 8 महिन्यापासूनचं बाळ जर 12 वर्ष माझ्याकडे राहते, आज माझ्या मुलाचं वय 12 वर्ष आहे, त्याच्याही पेक्षा मोठ्या वयाचं पिल्लू आहे माझ्याकडे, तर माझ्यासाठी जवळचं माझं मुलगा आहे की ते 14 वर्षाचं पिल्लू आहे. कारण आम्ही सगळे एकत्रच राहतोय, एकत्र नांदतोय आणि तो अख्खा माझा परिवार आहे. आता जसं एखाद्या घरातलं जर इन्कम कमी असेल आणि घरात खाणारी 8 माणसं असतील, तर माहिती आहे घरातल्या कर्त्या पुरुषाला की कसं मी या सगळ्यांचं भागवणार. सेम माझं आहे की मला 100 जणांना सांभाळायचं आहे. आणि जसं यांनी सांगितलं की 2013 पासून ते पूर्ण वेळ फक्त आश्रमाचंच काम बघतात, फक्त पिल्लं आणि यांचंच करतात. तर माझ्याच खांद्यावर बंदूक ठेवून यांनी हे सगळं चालू ठेवलं आहे. त्यामुळे हे सगळं सांभाळणं सर खूप अवघड आहे. म्हणजे अगदी कोरोनाच्या काळात तर इतकं वाईट झालं की मी एक दिवशी घरी येऊन खूप रडले. खूप म्हणजे की त्या दिवशी दिवसभराची माझी ओपीडी फक्त 400च रुपये झाली. आणि मला असं झालं की मी पिल्लांना नाही सांगू शकत की माझ्याकडे आज एवढेच आहेत. मी मुलांना नाही सांगू शकत कारण माझी मुलंही तितकीच लहान होती. पण हे सगळं चालवायचं आहे आणि स्वामींच्या कृपेने खरंच सांगते की कसोटीचे प्रसंग कितीही आले तरी कायम असं झालं आहे की आजचा दिवस निभावला आहे आणि उद्याचं भागलं आहे. आणि आम्ही ह्याच तत्वावर सर चालत आलो आहे की होईल ते चालतं आहे. त्याच्यात पिल्लांचे आशीर्वाद आहेत, आपल्यासारखे हितचिंतक आहेत जे काही आपले वाढदिवस काही साजरे करतात, तर ते चालू आहे. फक्त कायम मला असं वाटतं की जर याला तुम्ही जसं म्हणालात तर समाजाने हातभार लावला तर आम्ही जे छान करतोय ते उत्कृष्ट करू शकू. म्हणजे जसं मुलांना झेडपीच्या शाळेत टाकतो आणि पैसे असले तर छान इंग्लिश मिडियमला CBSEला टाकतो, सेम आहे की माझी मुलं आज जशी राहत आहेत त्यापेक्षा ती छान राहतील आणि हाच आमचा प्रयत्न आहे. वाह, क्या बात आहे. काय माहिती का, प्राण्यांना तुम्ही मदत केली आणि कमी मदत केली तरी प्राण्यांना कळत नाही हो तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या पक्षाचे आहात, कुठल्या विचारसरणीचे आहात, श्रीमंत आहात की गरीब आहात. त्याला फक्त एकच कळतं की जो आपल्याला मदत करतोय त्याच्याप्रती ते नक्की त्याच्या वर्तनातून कृतज्ञता व्यक्त करत असतात. असं नाही का वाटत की ह्या सगळ्याचं शिक्षण लहानपणापासून शाळांमधून मुलांना दिलं गेलं पाहिजे? तुम्ही या संदर्भात काही प्रयत्न करताय? हो. आम्ही म्हणजे माझी तब्येत मी जसं मगाशी म्हटलं की 2019 पासून मला अल्सरेटिव्ह कोलायटिस झाला. तरीसुद्धा कुठे जाता येत नसलं किंवा काही करता येत नसलं तरी ह्या एका गोष्टीसाठी मी सातत्याने जातो. आत्तासुद्धा अंबरनाथला 2 दिवसापूर्वी एका शाळेमध्ये जाऊन मी व्याख्यान देऊन आलो. व्याख्यान देण्याचा मागचा मूळ उद्देशच हा आहे की आत्ता
50 वर्ष 55 वर्ष 40 वर्ष झालेल्या व्यक्तींना हे सगळं समजावून सांगून कठीण आहे. त्यांच्या कितपर्यंत पोहोचेल आणि त्याचा इम्पॅक्ट समाजावर किती होईल, त्या प्राण्यांवर किती होईल, हा डाऊटफुल गोष्ट आहे. पण आत्ता जर आपण शाळा कॉलेजेसच्या मुलांना ह्याच्याविषयी आपण रिफ्रेशमेंट करायला सुरुवात केली तर ॲटोमॅटिकली मला असं वाटतंय की निश्चित स्वरूपामध्ये आज आमच्याकडे व्हॉलेंटियर्सची कमी असेल किंवा आज समाजाला ह्या सामाजिक क्षेत्रात प्राणी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना कदाचित ह्या मनुष्यबळाची कमी जाणवत असेल, पण मला असं वाटतं की आणखी 10 वर्षांनी निश्चित स्वरूपाचा ह्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो 10 वर्षांनी बघायला मिळेल. प्रेक्षको, अनेकदा आपल्याकडे किंवा अलीकडे हे खूप वाढलेलं आहे, ते म्हणजे डिप्रेशन नावाचा एक रोग आपल्याकडे भरपूर वाढलेला आहे आणि त्याच्यावर जे अनेक उपाय आहेत, वैद्यकीय उपाय आहेत, काही संगीताचे उपाय आहेत, तसाच एक उपाय डॉक्टर्स सुचवतात, तो म्हणजे घरी एखादा पाळीव प्राणी पाळा आणि ज्याच्यामुळे तुमच्या मनावरचा हा ताणतणाव आणि हे सगळं कमी होईल. लक्षात घ्या की जे असे प्राणी पाळतायत त्यांना किती ताण आहे आणि तो कशा करता आहे तर मर्दीचे हात कमी पडतायत म्हणून आहे. ज्यांच्याकडून आपल्याला आयुष्यात कधीही काहीही मिळणार नाही आणि ज्यांना मदतही मागता येत नाही आहे अशी खात्री आहे, अशा माणसांना, अशा प्राण्यांना हे मदत करतायत, हे महत्त्वाचं आहे. मदत मागणारा जो असतो ना, त्यापेक्षा मदत मागण्याची सुद्धा ज्याची क्षमता नाही अशांना मदत करणं ही खरी भूतदया आहे, तुम्हाला सांगतो. आपल्याकडे वसुबारस नावाचा एक सण आपण साजरा करतो, ज्याला आपण गोवत्स द्वादशी असे म्हणतो. हे आमच्या भूतदया असणाऱ्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आज यांचं इथे येणं म्हणजे सातारमध्ये एका अर्थी गोवत्स द्वादशी साजर होण्या इतकंच हे पवित्र कार्य आहे. याचं कारण असं आहे, ज्यांनी कधी मदत मागितली नाही किंवा ज्यांना मदत मागितली म्हणून आपल्याला काहीही मिळणार नाही असं माहिती असताना सुद्धा तीच केवळ हौस आणि गरज म्हणून नव्हे तर आपल्या आयुष्याची अर्चना ज्यांनी मानली आणि त्यातच त्यांनी आयुष्याचा परमेश्वर म्हणजे गणराज शोधला, असं हे मुलखावगळं दाम्पत्य अर्चना आणि गणराज जैन. प्लीज तुमच्या वाढदिवसाला, तुमच्या मुलांच्या वाढदिवसाला extend your help to them. This is the rare most couple I have seen.